श्री संक्षिप्त श्री गुरुचरित्र श्री गणेशाय नमः। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। श्रीपाद शरण प्रपद्ये। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा। अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुब्रह्मा नमः। श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः। ओम राम दत्तात्रेयाय नमः। ओम नमो भगवते दत्तात्रेयाय। अवधूत निरंजन दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। ध्यानम। बालार्क प्रभमी चंद्रनील जटिल भस्मांगरागोज्ज्वल शांतम नाद विलीन चित्तपवनम शार्दूल चर्मांबरम ब्रह्मज्ञ सनकादिभि परिवृत्त सिद्धे समराधितम दत्तात्रेय पुमां मोपास्मये हृदयी मुदाध्यय सदा योगिभि। श्री गुरुचरित्र पवित्र ग्रंथ। सिद्ध नामधारकाते सांगत अनेक उद्धरिले भक्त। दिव्य ग्रंथाच्या पठनाने परी सांप्रत कली दारुण जना न जमे पवित्राचरण मनोनी गुरु दयाळपूर्ण मजला स्वप्नी सांगत असे। श्री गुरुचरित्र संक्षिप्त लिही मनती मज प्रत श्रवण पठने निश्चित कल्याण होईल सकलांचे ऐसे सांगोनी गुप्त होती पहा स्वामी समर्थ त्यांचे चरित्र अद्भुत यथामतीस वर्णितो अत्री अनुसया कारण दत्तात्रेयांचे अवतरण माहुर गडी राहून अनंत लीला करीतसे यदु अलर्क परशुराम कार्तवीर्य राजनंदन ऐसे शिष्य निर्माण केले पहा श्री गुरुने ओम द्राम ओम बीजमंत्र पठने प्रकटे श्री दत्त ऐसे महात्म्य अद्भुत श्री दत्ताचे आहे हो अवतार येती आणि जाती तेसी नव्हे दत्तमूर्ती सदा राहे पृथ्वीवरती लोकोद्धारा कराव्या जगद उद्धार स्वय कष्टे विश्वंभर श्री दत्तात्रेय अवतार विविध रूपे राहत असे अनेक रूपे घेऊनी श्री दत्त संचरती जनी जना सन्मार्ग लावोनी मोक्ष मार्गा लावीत असे त्याची रूपे अनंत झाली असती पुढे होत सर्व धर्मांत श्री दत्त विविध रूपे राहत असे काशीमध्ये स्नान करी भिक्षा मागे कोल्हापुरी माहुर गळी शयन करी ऐसा महिमा जयाचा कधी मलंग वेशात कधी साधू रूपात कधी गौरवर्णात फिरे दत्त महास्वामी कधी वृद्ध कधी कुमार येती कधी दिगंबर श्री दत्त रूप अगोचरे विविध रूपे फिरत असे पिठापूर ग्रामात आपण राजसुमती राहत श्री दत्तात्रेयाते आराधित मनोभावे करोनिया तव एके दिनी अकस्मात साधू रूपे येती दत्त भिक्षांदेई म्हणत दारी उभे राहोनिया सुमती भिक्षा वाढत पोटभरी जेवा म्हणत प्रसन्न होऊनी श्री दत्त म्हणती काय हवे तुते सुमती म्हणे इच्छा एक आहे सदैव मनात विश्वोद्धारक श्री दत्त पुत्र व्हावा मज तैसा तथास्तु म्हणे श्री दत्त आणि तेथेची होती गुप्त दिव्य तेज फाकत विस्मय ए ती पाहतसे पिठापूर आंध्र प्रदेशात अवतार घेती श्री दत्त श्रीपाद श्रीवल्लभ नाम होत प्रसिद्ध जाना तया दत्ताचे 16 वर्षापर्यंत माता पित्या ते सुख देत मग जाती हिमालयात दर्शन द्याया भक्तांते तेथून येते वाराणसीत काही काळ राहती गुप्त येऊनी गोकर्ण क्षेत्रात लोकोद्धार करीती ते तेथून कुरवपुरात अंतिस्थायिक होत दूरदूरनी लोक येत स्वामी दर्शना कारणे महिमा होई अमित अन्नदान होई नित्य कुरवपूर महासिद्ध पीठ जाना होतसे कुरवपुरी एक रजक स्वामी ते नित्य नमस्कारित एके दिनी त्यासी पुसत काय हवे हो तुझ लागी रजक म्हणे स्वामी प्रत राजा व्हावे ऐसे वाटत सुखी प्राणी या जगात एकच असे राजा तो श्रीपाद श्रीवल्लभ म्हणत राजा हो पुढील जन्मांत तो म्हणे दर्शन मज प्रत पुढील जन्मांत होईल का स्वामी म्हणती तया प्रत मीही पुन्हा अवतरत देईन दर्शन तुझ प्रत विश्वास ठेवी बोलाचा श्रीपाद श्रीवल्लभ समर्थ कुरवपुरी राहत लोकोद्धार करीत अमित महिमा होतसे ऐसे परी कार्य करीत भक्त इच्छा पुरवित जो जे मागे त्या ते देत महास्वामी अवधारा श्री गुरुचरित्र संक्षिप्त सारभूत येते पाहत श्रीपाद श्रीवल्लभ समर्थ कुरवपुरी प्रकटले
अध्याय पहिला ओवी संख्या 31. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अध्याय पहिला समाप्त. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. कुरपुरी राहती श्री दत्त. श्रीपाद श्रीवल्लभ समर्थ. अनेक लीला दावीत लोकोद्धारा कारणे. ऐसी काही वर्षे जात मग म्हणती भक्तांप्रत. आम्ही आता होऊ गुप्त येथुनी अवधारा. होऊ येथुनी गुप्त जाओनी राहू कर्दळी वनात. काही काळ तप करीत राहू आम्ही तेथवरी. नंतर पुन्हा परत अवतार घेऊ महाराष्ट्रात. नरसिंह सरस्वती नामे प्रख्यात. होऊ आम्ही अवधारा ऐसे सांगोनी भक्तांप्रत. कृष्णा नदीत होती गुप्त श्रीशैल पर्वती प्रकटत. महास्वामी अवतारा काही काळ राहोणी तेथ. कर्दळी वनी प्रवेशत समाधी लावोनी बैसत. काही वर्ष तेथवरी समाधी ते विसर्जोनी. अवतार घेती श्रीपाद मुनी. कारंजा ग्राम मनोनी महाराष्ट्रात अवतारा. तेथे अवतार घेत उपजता ओम म्हणो लागत. लोक आश्चर्यचकित म्हणती दिव्य बालक हे. न रडे न मागे काही बालक ओम म्हणत राही. सदा हास्य करीत राही ओम ऐसे मनोनिया. दिवस रात्र ओम म्हणत ओम ध्वनी गृही गुंजत. ओम प्रकटला म्हणत लोक विस्मये तेधवा. ऐसे जाती वर्षे सात. बालक ओम राहे म्हणत परी न काही बोलत. चिंतिती होती सर्वही. इतरे जण जे बोलत ते सर्व कळे बालकाप्रत. परी प्रत्युत्तरी ओम म्हणत अनेक काही बोलेना. अंती पुसती तयासी सांग तू केव्हा बोलसी. बालक कोण करोणी त्यासी सांगतसे ते अवधारा. खून करोणी दावीत मौजी बंधन करा म्हणत. उपनयन होता त्वरित बोलन आपण म्हणतसे. ऐसे ऐकोनी माता पिता मौजी बंधन तत्वता. करो म्हणती निश्चिता तयारी करो लागले. सुमुहूर्त पाहुणी उपनयन केले पहा मौजी बंधन. बालक वेदमंत्र म्हणून निज मौना ते सोडितसे. सर्व आश्चर्य वाटत बालक पहा वर्षे सात. वेदमंत्र म्हणो लागत अवतार म्हणती दत्ताचा. तव नरसिंह सरस्वती म्हणते सर्व लोकांप्रती आम्ही संन्यासी असो यती. गृही न राहू निश्चये ऐसे सांगोनी सर्वांप्रत. निघाले स्वामी हिमालयात तेथे तप आचरित. लोकोद्धारा कारणे तेथून या पुन्हा परत. तीर्थयात्रा करीत करीत औदुंबर स्थान जेथ. तेथे येऊनी राहिले भिलवडी ग्रामासमीपत. औदुंबर स्थान प्रख्यात. आज जाहले असत दत्तस्थान मनोनिया. 4 मास राहती तेथ शक्ती ठेविती अमुप. पादुका तेथे स्थापित जगोद्धारा कारणे. ते औदुंबर पादुका स्थान आज प्रख्यात दत्तस्थान. मनोकामना होती पूर्ण ऐसे तीर्थस्थान ते. उदरव्यथेने पीडित ब्राह्मणा करीती व्याधीमुक्त. मुळा विद्वान करीत ऐसा महिमा जयाचा. माधव विप्रासी ब्रह्मज्ञान देती स्वामी कृपा करोन. साई देवासी अभयदान. श्री गुरु कृपे मिळतसे भक्तांसी उपदेश देती. देह हा अनित्य म्हणती धर्म करा म्हणून सांगती. मोक्ष मार्गा ते पावाया सर्व येथे राहणार. काही न येई बरोबर सत्कर्म आणि सदाचार. हेची जीवाचे सांगाती. साई देव दत्त भक्त कडगंजी ग्रामी राहत. तयावरी कृपा बहुत केली पहा श्री गुरुने. श्री गुरु साई देवासी म्हणत सदैव तुझ्या वंशात. दत्त भक्ती आहे नांदत. प्रिय भक्त आमुचा तू. साई देव महाभक्त तयासी स्वामी सांगत. आम्ही तुमचे गावा समीपत भविष्य काळी वास करू. साई देवाचे वंशात महाभरत येत. नाम सरस्वती असत. तया महाभक्तांचे दत्त कृपा व्हावी प्राप्त. जाई अरण्यात तेथे भेटती महासिद्ध. शिष्य पहा श्री गुरुचे सरस्वतीसी म्हणती सिद्ध. तू लिही श्री गुरुचरित्र. श्री गुरु कथा त्यासी सांगत. महासिद्ध ते अवधारा. श्री गुरूंच्या दिव्य कथा महासिद्धांनी लिहिल्या होत्या. घेऊन हाती त्या ग्रंथा चरित्र लिखाणा आरंभिले. सरस्वती नामे तो भक्त पिता गंगाधर असत. सरस्वती गंगाधर नामधारक. लिही चरित्र श्री गुरुचे. साई देवासी आश्वासित. तव ग्रामासमीपत गाणगापुरी राहू म्हणत. भविष्य काळा माझारी. साई देवासी आश्वासून श्री गुरु करीती प्रयाण.
औदुंबर स्थानी येऊन कृष्णा किनारी राहिले. तया औदुंबर स्थानात 4 मास राहती श्री दत्त. तेथुनी पुढे निघत लोकोद्धारा कराव्या. तेथुनी पुढे निघती नरसिंहवाडी स्थानी जाती. 12 वर्ष तेथे राहती. तप करीती ते देखा. श्री गुरुचरित्र संक्षिप्त. दत्तलीला येथे पाहत श्री नरसिंह सरस्वती स्वामी समर्थ. औदुंबरी राहिले. अध्याय 2 समाप्त. ओवी संख्या 4. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय. दत्तात्रेय हरी कृष्ण मुकुंद आनंददायक मुनी दिगंबर बालो सर्वज्ञ ज्ञान सागर. श्री नरसिंह सरस्वती. अमरापूर ग्रामा येथे कृष्णा नदी किनारी राहती. औदुंबर तळी देखा. 12 वर्ष तेथे राहत लोकोद्धारा तप करीत अनेक लीला दावित भक्त रक्षणा कारणे नरसिंहवाडी म्हणून आज प्रसिद्ध ते स्थान. सहस्रावधी भक्तजन नित्य जाती दर्शना. मनोहर पादुका असत. जलयोगिनी सेवा करीत देव देवता पूजित ऐसे महास्थान ते. जगोद्धारा कारण नरसिंह सरस्वती दत्त आपण विविध लीला दाखवून मनोरथ पुरविती भक्तांचे. अनेक लीला तेथे केल्या आहेत गुरुचरित्री वर्णिल्या. महासिद्ध स्थाने वेळा नरसिंहवाडी आहे हो. संक्षिप्त असे हा ग्रंथ. परी काही लीला सांगत श्री गुरुचरित्र अद्भुत कोणी वर्णो शकेना. अमरापूर ग्रामात श्री गुरु जाती भिक्षे एक ब्राह्मण होता. तेथ दारिद्र्याने गांजलेला. घेवड्याचा वेल असत. शेंगा त्यासी बहु लागत. तेने उदरनिर्वाह करीत ऐसे जीवन चालले. त्याचे घरी भिक्षेसी जात. तो प्रेमे नेयू गृहात घेवड्याची भाजी वाढीत. तृप्त केले गुरुराया. श्री गुरु म्हणते तयाप्रत तू होशील श्रीमंत. ऐसे म्हणून निघत तेथून पुढे जावया. गृहाबाहेर येत घेवड्याचा वेल तोडीत आणि निघून जात. स्वस्थानासी श्री स्वामी कुदळ घेऊन हातात. ब्राह्मण मूळ खोदू लागत. तव गुप्तधन अकस्मात त्यासी पाहाहो सापडले. धनाचा हंडा मिळत. ब्राह्मण होई श्रीमंत. पिढ्या 7 पुरवणी उरत. इतके धन मिळाले त्याते. श्री दत्त दयावंत ऐसी लीला दावित. दारिद्र्य भक्ताचे हरित. करुणा सागर श्री गुरु. संतती संपत्ती आरोग्य विद्या ज्ञान वैराग्य आत्मज्ञान आणि योग सर्वही मिळे भक्तांना. नरसिंह सरस्वती दत्त औदुंबर तळी तप करीत कृष्णा नदी समीप वाहत. नरसिंहवाडी माझारी एके दिनी एक भक्त दुरुनी होता पाहत. कृष्णा नदी दुभंगत. देवता येती बाहेरी. जलदेवता बाहेर येत स्वामी पूजा करो लागत. भक्त होई विस्मित. अद्भुत प्रकार पाहून या योगिनी स्वामी ते पूजित. दिव्य प्रकाश तेथे पसरत. श्री गुरु रूप अद्भुत. भक्त तेव्हा पाहत असे. नरसिंहवाडी स्थानात 12 वर्ष श्री गुरु राहत. सिद्ध स्थान अद्भुत निर्माण केले तेथवरी. मनोहर पादुका स्थापित. त्याची पूजा करा म्हणत पूर्ण होती मनोरथ. सद्भक्तांचे निश्चय ऐसे म्हणून श्री दत्त गाणगापुरी जाऊनी राहत. नरसिंहवाडी स्थानात अपार शक्ती ठेविली. नरसिंहवाडी स्थानात चमत्कार होती नित्य. लोक भक्ती करीत तेथे मनोहर पादुकांची. गेल्या 700 वर्षात उद्धरिले लोक अनंत. अपार महिमा होत आहे आजही तेथवरी. शिरोळ ग्रामीचा एक भक्त 5 पुत्र त्याचे मरत. येऊनी नरसिंहवाडीत पादुका ते सेवितसे. पती पत्नी पादुका ते सेवित. पूजा अर्चा करीती नित्य. औदुंबर प्रदक्षिणा करीत सेवा करीत राहिले. 1 मास ऐसे करीत श्री गुरु स्वप्नी येत. पुत्र होईल म्हणत अभय देती तिज लागे. प्रसन्न वदने गृही जात. पुत्र होई तिज प्रत अति आनंदे वर्तत. होती पहा तेथवरी. पुत्राशी झाली वर्ष 7. घाला आला पुत्र झाला मृत. एके देनी अवतारा. माता पिता दुःखित. माता म्हणे आक्रंदत. गुरुनी दिधला वस्त. अल्पायुषी का झाला लोक तिसी समजावित. परी ती का न ऐकत अपार दुःख करीत. पुत्र शवाते बिलगोणी. तव श्री गुरु समर्थ साधू तेथे येत. म्हणे ती जा पादुका स्थानात. वर लाजला तुला जेते. पुत्र शवाते घेऊन जाई नरसिंहवाडी स्थान. पादुकावरी शिर ठेवून अपार दुःख करीतसे. एके रात्र झाली. निद्रा तिसी लागली. स्वप्ने गुरुमूर्ती आली. काय दुःख म्हणती ते आहे जिवंत. उगाच दुःख का करत ऐसे ऐकून उठत. माता विस्मित होत असे. पाहे जीवित. पती पुरवणी दावित. श्री गुरु कृपा अद्भुत म्हणून नमन करीत. नरसिंहवाडी पादुका स्थान अपार असे महिमान. अदृश्य रूपे नारायण तेथे राहे सर्वदा. म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार. श्रोतया विनवी वारंवार. भजा हो श्री गुरुसी. अध्याय 3 समाप्त. ओवी संख्या 40. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
अध्याय 4 श्री गणेशाय नमा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अमृत प्राश्रिता अमर होती भक्त श्री गुरुचरित्र सुधारस म्हणून नित्य सेवावा तया नरसिंह वाडीत 12 वर्षे गुरु राहत दीनजना उद्धरित कृपा कटाक्ष करोनिया असो नरसिंह वाडी सोडून गुरु येती गाणगापूर स्थान भीमा अमरजा संगम पाहोन तप करीती ते त्या स्थळी संगमी अनुष्ठान करीत भिक्षेसी येती ग्रामात एक ब्राह्मण होता तिथं दारिद्र्याने गांजलेला कधी कधी श्री गुरुनाथ त्याचे घरी भिक्षेसी जात तो प्रेमे नेई गृहात अतिसा आदर करीत असे एकदा त्या गृही जात ब्राह्मण नसे गृहात भार्या त्याची या म्हणत पाट देई बैसावया श्री गुरुसी बैसवणी मने पहा ती ब्राह्मणी आजी प्यावे फक्त पाणी गृही काही असेना तव म्हणे ती श्री गुरुनाथ म्हैस बांधली दारात दूध देई मज प्रप्त ऐसे म्हणते ती येला श्री स्वामीसी ती म्हणत वांज म्हैस ती असत तव म्हणती श्री गुरुनाथ दोही आम्हा पुढे तू ब्राह्मणी म्हैस दोहत 2 हंडे दूध मिळत अति आश्चर्य वाटत पाहुणी लीला स्वामींची वांज म्हैशी दूध देई वार्ता सर्वा कळे येई दर्शनासी गर्दी होई श्री नरसिंह सरस्वती स्वामींच्या कुमसी नामे ग्रामात एक यती होता राहत त्रिविक्रम भारती असत नाम त्या यतीरायाचे स्वामी कीर्ती ऐकोन निंदा करी आपण म्हणे संन्याशासी महिमान ऐसे हवे कशाला स्वामी नरसिंह सरस्वती आपुल्या भक्ता सांगती जावे कुमसी ग्रामाप्रती भेटू म्हणती यतीला बैसोनिया पालखीत त्या यतीच्या ग्रामा जात यती दुरोणी पाहत साष्टांग नमन करीत असे रोज त्रिविक्रम भारती मानस पूजा जी करती त्या रूपे नरसिंह सरस्वती देती दर्शन ते दवा पाहुणी इष्टदैवत मुनी स्वामी ते नमस्कारित म्हणे तू साक्षात दत्त नर रूपे वाहत असे ऐशा लीला अनंत श्री गुरु भक्तांसी दावित भक्ती मार्गा ते वाढवित गाणगापुरी राहोनिया त्रिविक्रम भारती भजे नरसिंह सरस्वती लोक बहुमान देती महासाधू मनोनिया 2 विद्वान पंडित त्रिविक्रम भारतीसी म्हणत आम्ही महापंडित 4 वेद जाणत असो ग्रामोग्रामी फिरोन अनेक पंडित हारवून जयपत्रे घेऊन आम्ही येथे आलोसे तुम्ही महापंडित ऐसे कळले आम्हा प्रत वाद कराव्या वेदांत म्हणून आम्ही आलोसे वाद करा अथवा हार मान्य करा विजयपत्र सत्वरा लिहून द्यावे आम्हासी त्रिविक्रम भारती म्हणत आम्ही संन्यासी असत न जाणो वेदशास्त्रार्थ काही न आम्हासी मग हरिपत्र द्या लिहून ऐसे म्हणती ब्राह्मण यती म्हणे त्या लागोनी गाणगापुरी चलावे तेथे असती श्री गुरुवर नरसिंह सरस्वती अवतार हरिपत्र तया समोर लिहून देईन तुम्हासी चला म्हणून उठत ब्राह्मण बैसती पालखीत त्रिविक्रम यती चालत निघाले गाणगा ग्रामासी गाणगापुरासी येत श्री स्वामीसी नमस्कारित त्रिविक्रम भारती म्हणत श्री स्वामीसी ते दवा वाद करण्या ब्राह्मण आला पाहो दुरून पत्र मागती लिहून हरलो ऐसे म्हणोनिया श्री नरसिंह सरस्वती त्या ब्राह्मणा ते पाचारिती आढतेने उभय देती बैसती समोर स्वामींच्या स्वामी तयासी म्हणत विद्या विनयेन शोभत वाद करुणी काय मिळत लिहुनी कासया हवे तुम्हा आडत्या खोर ब्राह्मण नोळखिती श्री गुरु लागून म्हणती द्या लिहून हरलो म्हणोनी दोघेही अथवा जिंका वादात 4 वेद आम्हा पाठ आम्हा सेवे शास्त्रार्थ करुणी जिंका तुम्ही हो श्री गुरु त्याते समजावित परी तेन ऐकत वाद करा ऐसे म्हणत पुन्हा पुन्हा ते तवरी इतुक या अवसरी श्री गुरु देखती नरासी दुरी एक मातंग अवधारी जात होता तेधवा स्वामी त्याते पाचारिती कोठला कोण विचारिती तो म्हणे शेतावरती चाललो काम कराव्या स्वामी शिष्याशी सांगत रेषाभूमीवरी काढी जात शिष्य रेखा काढीत श्रोते पुढे अवधारा मातंगासी स्वामी म्हणत एक एक रेषा ओलांडित पुढे येई म्हणत मातंग तेसे करीतसे पहिली रेषा लंगिता स्तब्धता आली चित्ता म्हणे मी भिल्ल पर्वता मन राखा नाम माझे दुसरी रेषा लंगिता बोलू लागे अनेक वार्ता लोक विस्मित चित्ता पाहो लागले स्वामीसी तिसरी रेषा लंगिता म्हणे आपण गंगासूत का मजसी पाचारित ऐसे म्हणून पुसतसे चौथी रेषा लंगिता म्हणे आपण शूद्र याती जात होत आपुले वृत्ती स्वामी माते पाचारिले पाचवी रेषा लंगिता म्हणे मी वैश्य आता व्यापार उद्यम तत्व
देवता सोमदत्त नाम माझे 6वी रेषा लंघिता म्हणे मी क्षत्रिय ख्याता अनेक पराक्रम करता गोदावरी नाम माझे 7वी रेषा अलंकिता क्षण म्हणे मी पूर्ण ब्राह्मण वेदशास्त्र व्याकरण सर्व काही जाणत असे करावाद मजसी म्हणत मी आहे शब्द पंडित सर्व वेद कंठस्थ करोनी येथे आलोसे श्री गुरु म्हणती त्यासी हे ब्राह्मण आले चर्चिसी या सवे वेदवादासी तू करावे म्हणून या पाहुणे हा चमत्कार पंडित कापती थर थर करीती साष्टांग नमस्कार श्री गुरु नरसिंह सर स्वामीसी नमस्कार करोनी ब्राह्मण गेले क्षमा मागोन इकडे क्षुद्र होऊनी ब्राह्मण लोकांसी तो म्हणत असे मी आहे ब्राह्मण शिव नका मज लागोन हे सर्व पाहून जना विस्मय वाटत असे स्वामी शिष्यांशी म्हणती पाणी ओता शिरावरती होईल सर्व विस्मृती पुन्हा मातंग होईल तो ओतता जल डोक्यावर सर्व पडला त्यासी विसर करोनी स्वामीसी नमस्कार शेतावरी तो जात असे श्री गुरुचरित्र अद्भुत येथे सांगे संक्षिप्त दत्तावधूत आपुले चित्त श्री गुरुचरणी वाहत असे अध्याय 4 समाप्त ओवी संख्या 53 अध्याय 5 श्री गणेशाय नमः ओम दत्त परब्रह्माय स्वाहा दिगंबर मुने बाला समर्थ विश्वस्वामीने परमहंसा महाशून्या महेश्वासा महानिधे ओम हंस हंसाय विघ्नये परमहंसाय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात ओम शून्य शून्याय विघ्नये परमशून्याय धीमहि तन्नो परब्रह्म प्रचोदयात ओम दत्तात्रेयाय विघ्नये योगीश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात असो गाणगापुरात महिमाचंद्र कले सम वाढत सिद्धस्थान अद्भुत प्रसिद्ध आज आहे हो रोगी आणि व्याधीग्रस्त तेसेचे विविध समस्याग्रस्त सेवा करुणी होती मुक्त ऐसे अद्भुत स्थान ते महिमा तया त्रैमूर्तीची सांगता शक्ती आम्हा कैची काय धरुणी मानवाची अद्भुत चरित्र केले हो भक्त येते यात्रेसी एको भावे भक्तीसी श्री गुरु दर्शन मात्रेसी सकलाभिष्टे पूर्ण होती दैन्य पुरुष होती स्त्रियायुक्त वांझेशी पुत्र होत आरोग्य मिळे भक्तांप्रत श्री गुरु ते पाहता माहूरगड स्थानात एक विप्र होता राहत पुत्र त्याचा व्याधीग्रस्त सर्व उपाय हरत असे करीती अनेक उपचार परिरोग दुर्धर वैद्य आणि मंत्रोपचार काही तेथे चालेना रोग्याची पत्नी म्हणत जाऊ गाणगापुरास नरसिंह सरस्वती समर्थ यतीवरा ते पाहावे रोगी पतीसी घेऊन येई स्वामी दर्शना कारण प्रवासाचा शीन त्या रोग्यात साहेना गाणगापुरीत पोचत श्री स्वामी संगमी असत श्री गुरुमूर्तीसी पाहत परमानंदे डोलतसे रोगी असे डोलित त्या ते काढावे म्हणत तव तो झाला मृत पत्नी आकांत करीतसे कळे स्वामीसी वर्तमान चरण तीर्थ देऊन प्रोक्षा म्हणती विप्रा लागून जिवंत होऊनी बैसला सर्व करीती जय जयकार नरसिंह सरस्वती ईश्वर प्रकटला पहा भूवर नर रूपाते धरोण्या ऐसा महिमा अपारंपार दीनदयाळ करुणा सागर बाल मुकुंद भक्तोद्धार करीत राहे सर्वदा अनेक रूपे धरित दीन जना उद्धरित भगवान श्री दत्त लोकोद्धारा कष्ट तसे त्याचा महिमा अनंत कृपा त्याची अनंत रूपे त्याची अनंत अनंत नामे तयाची विश्वोद्धारा कारण सदैव कष्टे नारायण अघात त्याचे महिमान कोणी वर्णो शकेना असो गाणगापुरात नित्य नूतन महिमा होत दूर दुरोनी लोक येत स्वामी दर्शना कारणे नित्य होई अन्नदान भक्त करीतीस आराधन होई सहस्त्र भोजन ऐसे नित्य चालत असे भास्कर नामे विप्र दारिद्र्य असे पीडित स्वामीसी भोजन करावे म्हणत शिधा घेऊन येतसे तिघांसी पुरेल इतुके साहित्य तो सवे घेऊन येत परिजव पाहत असंख्य नित्य जेवताती रोज जेवती हजार पाहुणे भ्याले अंतर स्वामी भोजनाचा विचार सोडून तो देतसे ब्राह्मण तयासी म्हणत सहस्त्र भोजन होई नित्य स्वामीसी तू काय देत म्हणून चेष्टा करताती स्वामी तयासी पाचारती शिधा त्याची पाहती स्वयंपाक करी म्हणती ऐसे सांगती तयाला तिघांपुरते अन्न तया करी तो ब्राह्मण स्वामी म्हणती आन स्वयंपाक तुझा मज जवळी कफणी त्यावरी टाकीत वाढा म्हणती सर्वांप्रत शिष्यांशी स्वामी म्हणत सहाय्य करावे तयाला शिष्य सहाय्य करीत पंगती उठोत लागत 4 सहस्त्र जेवित ऐसा महिमा श्री गुरुचा जलचरांसी देती अन्न पक्ष्यांसी देती अन्न होई अन्नपूर्णा
होई अन्नपूर्णा प्रसन्न ऐसा महिमा श्री गुरुचा सिद्ध म्हणे नामधारकासी गुरुचरित्र ऐसे पर्येसी याची निमित्ते बहुवसी भक्त झाले श्री गुरुचे। अध्याय 5 ओवी संख्या 33 समाप्त। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अध्याय 6 श्री गणेशाय नमः। ओम नमो सर्वसिद्धाय स्वाहा। तया गाणगापुरात महिमा नूतन होई नित्य दूर दुरोणी लोक येत श्री गुरु दर्शना कारणे। एक ब्राह्मण दर्शना येत सवे पत्नी असत वये वर्ष 60 असत। येऊनी नवी श्री गुरुसी श्री गुरु पुसती तियेसी काय इच्छा मानसी ती म्हणे पुढील जन्मांसी पुत्र भावा म्हणून या झाले वांझे या जन्मांत दूषण करीती समस्त पुत्र भावा पुढील जन्मांत म्हणून या प्रार्थितसे श्री गुरु म्हणती येसी कोण जाणे पुढील जन्मांसी याच जन्मी पुत्र कन्येसी पावसी येसे करीतो मी वृद्धा म्हणे स्वामीसी होत नाही विटाळासी स्वामी म्हणती चिंता कायसी आपण येथे असताना त्याच रात्री होई विटाळशी 1 वर्षात कन्येसी जन्म देई वृद्धा हर्षी ऐसा महिमा श्री गुरुचा नाम सरस्वती ठेवित श्री गुरुसी ती म्हणत नरसिंह केव्हा येत उदरी माझ्या तव कृपे हसोनी स्वामी म्हणत पुढील वर्षी पुत्र होत श्री गुरु वचन यथार्थ पुत्र झाला पर्येसा ऐसा करुणेचा सागर भक्त इच्छा पुरविनार श्री दत्त दिगंबर गाणगापुरी राहत असे नरहरी नामे एक विप्र स्वामी दर्शनासी येत सर्वांगी असे कुष्ट शरण येई श्री गुरुसी एक काष्ट त्याते देत म्हणती सेवे तयाप्रत पाणी घाली नित्य सेवा याची तू करी यासी जवळ येतील पर्ण जाईल कुष्ट संपूर्ण ऐकोणी हे आश्वासन विप्र घेई काष्टाते संगमावरी जावोन तेथे काष्ट रोवोन नित्य घाली स्नान त्या काष्टासी प्रेमाने ऐसे जात दिवस 7 श्री गुरु पहावयासी येत कमंडलू तीर्थ घालीत मंत्रोणी त्या काष्टासी तात्काळ पर्णे फुटत औदुंबर वृक्ष दिसत नरसिंह सरस्वती समर्थ महिमा ऐसा जयाचा तात्काळ विप्राचे कुष्ठ जात सुवर्ण देह त्याचा होत नरसिंह स्वामी श्री दत्त ऐशा लीला तयाच्या एकदाच साह्य देवासी घेऊनी जाती संगमासी दावणी वर्षा मायेसी मन त्याचे पाहिले म्हणती जाई ग्रामात अग्नी घेऊनी ये परत 2 सर्प पाठवीत पथ दाखविण्यात तया लागी काशी महिमा सांगत गुरु भक्ती करावी म्हणत दिव्य दर्शन घडवित तया साह्य देवासी एक तंतुकार भक्त स्वामी सेवा करीत झाडणे सारवण करीत आश्रमात राहितो शिवरात्री पर्वासाठी श्रीशैल यात्रेसी जाती सर्व ग्रामवासी भक्त तेथे राहिला स्वामी म्हणती तयासी तू का न गेलासी तो म्हणे तुम्ही शिवची असता जावे कशाला शिवरात्रीचे दिवशी स्वामी म्हणती तयासी चल जाऊ श्रीशैल्यासी यात्रा पाहुणी येऊया तो म्हणे श्रीशैल दूर असत 15 दिन चालाया लागत आज शिवरात्र असत कैसे पोचू म्हणतसे त्यासी जवळ बोलावीत पाय धरी म्हणती घट्ट दुसरे क्षणी श्रीशैल पर्वतात जाऊन या पोहोचले ते स्वामी म्हणती भक्ताप्रत तू जाई मंदिरात भक्त जाई मंदिरात शिवदर्शन कराव्या मल्लिकार्जुन शिवलिंगात श्री नरसिंह सरस्वती दिसत लोक त्यांचे दर्शन घेत पाहुणी विस्मित होत असे करून तेथे नमस्कार परतोनी येई बाहेर जेथे बैसले श्री गुरुवर तेथे येऊनी नमितसे मने आत तुम्हीच आहात बाहेरही तुम्ही आहात तुम्ही असता गाणगापुरात लोक येथे येती का स्वामी तया म्हणती क्षेत्र महिमा सांगती तो म्हणे नरसिंह सरस्वती मायेत मजला पाडू नको तूच अससी परमेश्वर बहुणे राहसी चराचर ऐसे म्हणून नमस्कार करी भक्त श्री गुरु ते नंदी नामा ब्राह्मण सर्वांगी कुष्ठ श्वेतवर्ण तुळजापुरा जाओन 3 वर्ष आराधिले 3 संवत्सर उपवास द्विज कष्टला बहुवस निरोप झाला त्यास चंदला परमेश्वरी जवळी जाणे जगदंबेचा निरोप घेऊनी आला चंदला परमेश्वरी स्थानी मास 7 पुरचरणी पुनर्वि केले उपवास देवी त्यासी निरोप देत गाणगापुरी जावे म्हणत तेथे असती श्री दत्त बरा तेथे होशील तू विप्रासी क्रोध येत म्हणे तू देवी असत मनुष्यापासी का पाठवित ऐसे म्हणे देवीसी पुन्हा देवी स्वप्नात येत क्रोधे त्यासी म्हणत
तो नर नव्हे दत्त जाई शरण तया लागी दुसरे दिनी प्रभाती निघे गाणगापुरासी प्रवास करुणी अष्टदिशी गाणगापुरी पोचत असे दुरोणी श्री गुरुसी नमस्कारित श्री गुरु त्यासी म्हणत देवी पासोनी मनुष्याप्रत का आलासी नरवरा ऐकोणी ऐसी मात चरणी नमस्कार करीत म्हणे तू ईश्वर असत जाणिले मनींचे सर्वही श्री गुरु म्हणती साह्य देवासी न्यावे संगमी यासी दूर टाका यांच्या वस्त्रांसी संगमी स्नान करवावे नवी वस्त्रे द्या यासी आना मग गाणगापुरासी ऐसे सांगोनी तयासी संगमी देती पाठवनिया जुनी वस्त्रे दूर टाकत संगमी स्नान करीत सुवर्ण देह होत कुष्ठ गेले निघोनिया येई मग गाणगापुरात श्री स्वामींचे स्तवन करीत म्हणे तू त्रैमूर्ती साक्षात नररूपे अवतरला ऐसे अघात महिमान नित्य होई अन्नदान ते गाणगापूर स्थान अपार महिमा तेथींचा ही परगे ग्रामात नंदी नामे कवी असत शिवावरी कवित्व करीत पाच कवण नित्य करी लोक म्हणती तयाप्रत नरसिंह सरस्वती श्री दत्त त्यावरी करी काही कवित्व ऐसे म्हणती तयाला तो म्हणे श्री शंकर त्यासी अर्पिले जिव्हार नरसिंह सरस्वती गुरुवर नरस्तुती मी न करी ऐसे बोलणे आपण गेला शिवपूजे कारण पूजा करिता ध्यान लागले तया द्विजासी लिंगस्थानी नरसिंह सरस्वती बैसलेली तयासी दिसती हासुनी त्याते म्हणती माझी पूजा करीतोसी का पाहोने ऐसा चमत्कार करी साष्टांग नमस्कारे म्हणे नरसिंह सरस्वती श्री शंकर नररूपे अवतरला येऊनी गाणगापुरात साष्टांग नमस्कार करीत कवित्व करी नित्य ऐसा महिमा श्री गुरूंचा गाणगापुरी श्री गुरु राहत दर्शन येती सात भक्त सर्वही श्री गुरु ते म्हणत यावे आमोच्या घरासी श्री गुरु सर्वा हो म्हणती सर्व ही आपुल्या घरी जाती पुन्हा कालांतरे मिळती म्हणती श्री गुरु घरी आले 8 रूपे झाले आपण अपार महिमा नारायण साता ठाई गेले आपण गाणगापुरीही होतेची श्री गुरु नरसिंह सरस्वती अवतरला ऐसे त्रैमूर्ती गाणगापुरीही वास करीती आता असे प्रत्यक्ष किती वर्णावा महिमा जेथे वेदांची झाली सीमा लक्षावधी भक्तजना उद्धरिले पहा श्री गुरुने गाणगापूर संगम मार्गात शेतकरी एक राहत नमस्कार करी नित्य श्री गुरु जाता संगमी श्री गुरु एकदा म्हणत काय आहे तुझ्या मनात तो म्हणे शेतात विपुल धान्य पिकावे श्री गुरु म्हणते त्याप्रत कापून टाकी शेत विस्मय पाही भक्त काय करावे मनोनिया परीक्षणात सावरून म्हणे आज्ञाप्रमाण टाकी शेत कापून वेडा म्हणती लोक त्याते परी घडले विपरीत ते रात्री अतिवर्षा होत सर्वांचे पीक होई नष्ट वाचले पीक भक्ताचे कापलेल्या शेतात 18 पट धान्य होत ज्वारी वाटे लोकांत ओला दुष्काळ मनोनिया ऐसा अघात महिमा वर्णिता होई सीमा एकेकी ईश्वर महिमा नरसिंह स्वामी सरस्वतीची म्हणून सरस्वती गंगाधर करी श्रोत्यांसी नमस्कार नरसिंह सरस्वती गुरुवर श्री दत्त पहा प्रकटले अध्याय 6 समाप्त ओवी संख्या 66 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अध्याय 7 श्री गणेशाय नमः ओम राम दत्तात्रेयाय नमः हे दत्तात्रेय गुरुवर्या मजवरती करी तू दया सद्भक्तांसी सदया अन्न वस्त्राते देई तू तेसेची देई सद्गुण देई सद्गुरु दर्शन करुणामयी ज्यांचे जीवन लोकोद्धारार्थ अवतरले तया गाणगापूर ग्रामात 20 वर्षे श्री गुरु राहत भीमा अमरजा संगम स्थानात तप केले श्री गुरुने श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात रजक एक सेवा करीत पुनर्जन्मांत राजा होत श्री गुरु म्हणते तयासी तो बिदरचा राजा होत श्री स्वामींच्या दर्शनासी येत काय रजका कैसा असत श्री गुरु म्हणते तयाला राजा ते पूर्वजन्म आठवत म्हणे श्रींची कुरवपुरात सेवा केली म्हणून या जन्मांत राजा होऊनी जन्मला जेथे श्रींची स्थाने असत भूमी राजा दान करीत औदुंबर नरसिंह वाडीस ग्रामोत्पन्न दान देतसे तेसेची गाणगापुरात विपुल दान राजा देत ब्राह्मण वस्ती वसवित श्री गुरु सेवा करावया रोगी आणि व्याधीग्रस्त तेसेची विविध समस्याग्रस्त सेवा करुणी होती मुक्त ऐसे अद्भुत स्थान ते आजही गाणगापूर स्थान असे दिव्य महिमा संपन्न लाखो लोक दर्शना कारण प्रतिवर्षी जाती ते स्थळी प्रभू दत्त त्या
स्थानात 20 वर्षे स्वये राहत लोककल्याण कारणार्थ शक्ती तेथे ठेविती यश कीर्ती धन मान आरोग्य ज्ञान समाधान सिद्धी तप साधन प्राप्त भक्ता होतसे ऐसे अद्भुत स्थान केले जगदोद्धारार्थ निर्माण आणि स्वये आपण कर्दळी वनांत गेली ते स्वामी नरसिंह सरस्वती सर्व भक्ता पाचारिती कर्दळी वनांत जाऊ म्हणते गुप्त व्हावया कारणे पादुका स्थापिती तेथ निर्गुण पादुका त्या म्हणत आणि तेथून निघत नरसिंह स्वामी सरस्वती गाणगापुराहुनी निघत सांगती असती चार भक्त श्रीशैल पर्वती येत मल्लिकार्जुना ते पहाव्या काही दिन तेथे राहत मग भक्तांशी सांगत जावे तुम्ही आता परत कर्दळी वनात जातो मी ऐसे म्हणून श्री दत्त कृष्णा नदी किनारी येत कर्दळी पानावरी बैसत कृष्णा नदी माझारी आश्चर्य पाहते भक्त जलावरी श्री गुरु तरंगत पानावरी बैसोनी जात पहिलं 83 श्री स्वामी कर्दळी पर्णी बैसोनी तरंगत जाती कृष्णे मधुनी पहिलं 13 जावोनी हात दाविती भक्तांना 2 पावले पुढे जात आणि पहा होती गुप्त ऐसी लीला अद्भुत भक्त विस्मय पाहती नरसिंह स्वामी सरस्वती कर्दळी वनात गुप्त होती 700 वर्षे पूर्ण होती या घटनेसी अवधारा कली 5 सहस्रे 101 1921 शाली वाहन शक प्रमाथी नाम संवत्सरात ग्रंथ पूर्ण झाला हा श्री दत्त आज्ञे करून होई ग्रंथ निर्माण भाविका ताट भरून अमृत पहा वाढले औदुंबर नरसिंहवाडी गाणगापूर दत्त तीर्थे मनोहर लाखो लोकांचा उद्धार आजही तेथे होतसे आजही होती चमत्कार व्याधी कष्ट होती दूर श्री नरसिंह सरस्वती गुरुवर कार्य त्याचे करीतसे ऐशा लीला अनंत येथे पाहिला संक्षिप्त दत्ता अवधूत लीन होत सद्गुरुचरणी सर्वदा संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ येथे पूर्ण होत सद्भक्तांचे मनोरथ पूर्ण होती निश्चय देवतांची कृपा होत सिद्धांची दर्शने होत परमार्थी प्रगती होत पठणे नित्य ग्रंथाच्या अडली कामे पूर्ण होत संसार कष्ट दूर होत भाविकांसी मोक्ष प्राप्त ग्रंथ पठणे होतसे मार्गशीर्ष शुक्ल पक्षात गुरुवार अष्टमी असत दत्त जयंती समीपत ग्रंथ पूर्ण होतसे अध्याय 7वा समाप्त ओवी संख्या 31 इति श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ समाप्त एकूण ओवी संख्या 294 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।